दरम्यान मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आणि त्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झालाय। सरकार सदावर्ते यांना पुढे करून 29 ऑगस्टला होणारा मोर्चा दाबण्यासाठी आणि मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। काहीही झालं तरी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वावर लाखो मराठा समाज आणि आम्ही मुंबईला जाणारच अशी भूमिका मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। सदावर्तेंच्या माध्यमातून मोर्चा दाबण्याचं काम सुरू आहे असा आरोप मराठा समाजाच्या वतीने केला जातोय। मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे असं देखील या समाजाच्या वतीने सांगण्यात आलंय। मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आणि त्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। सरकार सदावर्ते यांना पुढे करून 29 ऑगस्टला होणारा मोर्चा दाबण्यासाठी आणि मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी सरकार हा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे। चौकोनी चष्म्याचा वेल्डिंग घातलेला तो एक पाळीव कुत्रा, भुंकणारा पाळीव कुत्रा भारतीय जनता पार्टीने खास त्यासाठीच बसवलेला आहे, कारण प्रत्यक्ष स्वतः भारतीय जनता पार्टी जरांगे बाबत बोलू शकत नाही। मनोज जरांगे यांचा जो 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा येणार आहे त्याला आवर कसा घालायचा हे भारतीय जनता पार्टीच्या काही लक्षात येईना। त्याच्यामुळे हा चौकोनी चष्म्याच्या बेडकांच्या डोळ्यांचा असलेला हा सदावर्ते नावाचा भुंकणारा कुत्रा सध्या आता भुंकत आहे, पण त्याच्या भुंकण्याकडे कोणीही लक्ष देण्याची गरज नाही। मराठा समाजाची एकजूट, एक वज्रमूठ चांगलीच मोठी आहे आणि ती 29 ऑगस्टला काही झालं तरी मुंबईला धडकणार आहे, कारण मराठ्यांचा आरक्षणाचा विषय हा प्रचंड मोठा आहे। मनोज जरांगे यांनी 3 महिन्यापूर्वी सरकारला अल्टिमेटम दिला होता, त्यामुळे 3 महिन्यापूर्वीपासून सरकारने यामध्ये कोणतंही काम केलं नाही जे मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं होतं त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते जर त्याच्या विरोधात जात असतील तर 100% सरकार आता अपयशी झालेले आणि सरकारला गुणरत्न सदावर्तेच्या हाताशी धरून या ठिकाणी मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या विरोधात सरकारी आणि कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।